वेदर ऑर. वेदर ऑर हे एक कंजंक्शन आहे, जसे की नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर. त्याचप्रमाणे वेदर ऑर. वेदर ऑर हे देखील एक कंजंक्शन आहे. कंजंक्शन काय करत असते तर दोन छोट्या छोट्या वाक्यांना जोडून एक मोठं आणि अर्थपूर्ण वाक्य बनवत असते. तर हेच काम वेदर ऑर देखील करतो. तर आजच्या व्हिडिओ लेसनमधून आपण हे जाणून घेणार आहोत की वेदर ऑरचं वाक्य बनवायचं कसं आणि बोलायचं कसं. तत्पूर्वी आपण हे जाणून घेऊया की वेदर ऑर हे वापरतात कधी. तर जेव्हा आपल्याला असं म्हणायचं असतं की जाऊ किंवा नाही, करू किंवा नाही, येतात की नाही, लिहिता किंवा नाही, करतील की नाही, भेटतील की नाही, असेल किंवा नाही, होत होते किंवा नाही होत होते, असं पर्यायवाचक जेव्हा आपल्याला बोलायचं असते त्यावेळी आपण वेदर ऑर हे वापरत असतो. वेदर ऑर किंवा वेदर ऑर नॉट हे सारखेच आहे. नॉटचा यूज हा ऑप्शनल आहे. आपण त्याचा उपयोग करूही शकतो किंवा नाहीही करू शकत. जसं आपण मराठीमध्ये बोलताना देखील नाही ह्या शब्दाचा उल्लेख न करताही म्हणू शकतो की जाऊ की कसे, काय करू, जाऊ की कसे, करू की कसे, म्हणजे करू किंवा नाही, काय माहीत, येतात की काय, म्हणजे येतात किंवा नाही. प्रत्येक वेळी आपण नाहीचा स्पष्ट उल्लेख करतो असं नाही. आपण असंही म्हणू शकतो काय माहीत, ही करतीलही की काय, म्हणजे करतील किंवा नाही, भेटतीलही किंवा काय, म्हणजे भेटतील किंवा नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला किंवा म्हणायचं असते तेव्हा आपण आपल्या फ्लोमध्ये फक्त की म्हणतो, भेटतील की नाही, म्हणजेच भेटतील किंवा नाही. त्याचप्रमाणे आहे वेदर ऑर नॉट म्हणा किंवा फक्त वेदर ऑर म्हणा. आपल्याला जे हवं ते म्हणा, बस आपल्या सेंटेन्सला ते सूट व्हायला हवं. तर आतापर्यंत आपल्याला हे कळलंच असेल की जेव्हा एखाद्याला असलेल्या दोन पर्यायांमध्ये कन्फ्यूज असलेली मनस्थिती सांगायची असते अशा वेळी वेदर ऑर हे वापरतात. ही डझंट नो वेदर शी इज इन मुंबई ऑर इन दिल्ली. त्याला नाही माहीत की ती मुंबईमध्ये आहे की दिल्लीमध्ये आहे. He doesn't know whether she is in Mumbai or in Delhi. पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर वेदर ऑर, निगेटिव्ह सेंटेन्स असेल तर वेदर ऑर नॉट. दिलेल्या वाक्याच्या मेन क्लॉजमध्ये वेदर आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये ऑर नॉट किंवा फक्त ऑर. मेन क्लॉजमध्ये वेदर आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये or not. So the sentence is he doesn't know whether she is in Mumbai or in Delhi. Next example, he was not certain whether his friend was there or not. तो निश्चित नव्हता की त्याचा मित्र तेथे होता किंवा नाही. He was not certain whether his friend was there or not. सेंटेन्स निगेटिव्ह आहे, सेंटेन्समध्ये नाही आहे आणि म्हणून आपण फक्त ऑर नाही तर ऑर नॉट हे वापरलं आहे. वेदर डज ही लिव्ह ॲट होम ऑर ॲब्रॉड. तो घरी राहतो की विदेशात राहतो. वेदर डज ही लिव्ह ॲट होम ऑर ॲब्रॉड पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून इथे ऑर नॉट हे नाही वापरलेलं, फक्त ऑर हे वापरलेलं आहे. यू विल ईट दॅट वेदर यू लाईक इट ऑर नॉट. तू ते खाशील, तुला ते आवडो किंवा न आवडो. यू विल ईट दॅट वेदर यू लाईक इट ऑर नॉट. पुढचे उदाहरण आहे इट मॅटर्स लिटिल वेदर वी गो ऑर स्टे. आपण गेलो किंवा राहिलो ह्याला इतके काही महत्त्व नाही आहे. इट मॅटर्स लिटिल वेदर वी गो ऑर स्टे. बघूया पुढचं उदाहरण सी वेदर शी हॅज कम. बघ ती आली आहे की नाही, म्हणजे जाऊन बघ, चेक कर ती आली आहे की नाही आली आहे. हे सेंटेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट
टेन्समधलं. ह्या ठिकाणी वाक्यात तर नॉट नाही आहे, मग ट्रान्सलेशनमध्ये नाही कसं आला आहे? तर वाक्यात जरी पर्टिक्युलर नॉट नसलं तरी देखील त्याचा सेन्स असा निघतोय की सी वेदर शी हॅज कम ऑर नॉट. बघ बरं जरा ती आली आहे की नाही. आपण असंही म्हणू शकतो ना, बघ बरं जरा ती आली की कसं. म्हणून मित्रांनो, सेंटेन्सचा फक्त अर्थ माहीत असून चालत नाही, तर सेन्स देखील माहिती असायला हवा. वाक्य हे फक्त शब्दशः नाही समजून घ्यायचं असते, तर अर्थशः देखील समजून घ्यायचं असते. आय डोंट नो वेदर टू गो आउट ऑर स्टे ॲट होम. मला नाही माहीत बाहेर जायचं आहे की घरात राहायचं आहे. आय डोंट नो वेदर टू गो आउट ऑर स्टे ॲट होम. शी आस्क्ड वेदर आय वॉन्टेड मोर कॉफी. तिने विचारले की मला आणखी कॉफी पाहिजे होती की नाही पाहिजे होती. शी आस्क्ड वेदर आय वॉन्टेड मोर कॉफी. आपण असंही म्हणू शकतो ना की तिने विचारले की मला आणखी कॉफी पाहिजे होती का, म्हणजे पाहिजे होती किंवा नाही पाहिजे होती. द मीनिंग इज सेम. शी आस्क्ड वेदर आय वॉन्टेड मोर कॉफी. वी कॅन से शी आस्क्ड whether I wanted more coffee or not. I was asked whether I wanted to stay at hotel or at his home. मला विचारले गेले की मला कुठे राहावे वाटत होते, हॉटेलमध्ये की त्याच्या घरी. I was asked whether I wanted to stay at hotel or at his home. I don't know whether he is in or out. मला नाही माहीत की तो आत आहे की बाहेर आहे. आपण ह्यालाच असेही म्हणू शकतो, I don't know whether he is in. ॲक्च्युली या वाक्यामध्ये or out लावण्याची काही गरज नाही. ते आपोआपच अर्थानेच ते बाहेर येते की यांना हे म्हणायचं आहे, ते फक्त आपण समजून घ्यायचं. नेक्स्ट सेंटेन्स. आय आस्क्ड प्रोफेसर गुप्ता वेदर ही अग्रीड. मी प्रोफेसर गुप्तांना विचारले की ते सहमत होते की नाही. आय आस्क्ड प्रोफेसर गुप्ता वेदर ही अग्रीड ऑर नॉट. हे कंसात आहे, हे फक्त समजून घ्यायचं. आय डिडंट नो वेदर टू बिलीव्ह हिम ऑर नॉट. मला नाही माहीत त्याच्यावर विश्वास करावा की नाही. आपण असंही म्हणू शकतो, आय डिडंट नो वेदर टू बिलीव्ह हिम ऑर नॉट. हे समजून घ्यायचं. पण हे लुप्त शब्द समजून घेण्यासाठी आपल्याला जास्त प्रॅक्टिसची गरज असते. नेक्स्ट सेंटेन्स. ही इज गोइंग टू बाय अ हाऊस वेदर ही गेट्स मॅरीड ऑर नॉट. तो लग्न करो अथवा न करो, तो घर विकत घेत आहे. ही इज गोइंग टू बाय अ हाऊस वेदर ही गेट्स मॅरीड ऑर नॉट. या ठिकाणी ऑर नॉट लावलं नाही तरी देखील वाक्यातून हाच अर्थ निघतो. आय एम नॉट सर्टन वेदर ही विल कम. मी नक्की नाही सांगू शकत की तो येईल किंवा नाही. आय एम नॉट सर्टन वेदर ही विल कम. वेदर दे कम. ते येतात की नाही. वेदर दे कम. आपण असंही म्हणू शकतो, वेदर दे कम ऑर नॉट. पण जर छोट्या वाक्यातून अर्थ अभिप्रेत होत आहे तर उगाच कशाला मोठं वाक्य बोलायचं. आय डोंट नो वेदर इट्स पॉसिबल. मला नाही माहीत हे शक्य आहे की नाही. आय डोंट नो whether it's possible or not. When the meaning is same, choice is yours. I can't decide whether to go or not. जावं की न जावं मी ठरवू शकत नाही आहे. I can't decide whether to go or not. Whether you like the idea or not,
आय एम गोईंग अहेड विथ इट. तुला ही आयडिया आवडो किंवा न आवडो, मी आता तिच्यावर काम करणार आहे. वेदर यू लाईक द आयडिया ऑर नॉट, आय एम गोईंग अहेड विथ इट. फ्रेंड्स, जर वेदर ऑर हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे तर तुम्हाला याच्यावर जास्त प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. कारण आपण याचे नियम नाही बनवू शकत की कोणत्या वाक्यात हा वाक्याच्या सुरुवातीला येतो, मध्ये कधी येतो, शेवटी कधी येतो, ऑर नॉट केव्हा लागतो, केव्हा लागत नाही, याचे इतके सूक्ष्म नियम वाक्या परत आपण बनवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसच करावी लागेल. ज्यावेळी तुम्ही जवळजवळ 30 ते 40 वाक्यांचं कलेक्शन कराल वेदर ऑरच्या, तेव्हा तुम्हाला आपोआपच कळेल की कधी हे पहिले येते, कधी मध्ये येते, कधी शेवटी येते, ऑर नॉट कधी लागतो, कधी लागत नाही, कधी तो स्वतः समजून घ्यायचा आणि कधी तो व्यक्त करायचा. कारण भाषा म्हणजे मॅथ्स नाही, प्रत्येक वेळी फॉर्म्युलाज आणि सूत्रांमध्ये फिक्स करून वापरायला. इट्स अ लँग्वेज अँड इट डिमांड्स फॉर प्रॅक्टिस. Try to collect minimum 30 to 40 sentences from newspapers, magazines, or from your books. I have just cleared your ideas. Mastery is on your practice. So this was today's video lesson on how to use whether or in our sentences. And if you are visiting to the channel very first time, then please subscribe the channel and press the bell icon. Have a nice time, dear all. Bye bye.